हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर 9 ला सुरुवात केली आहे. दॅट इज द ॲनाल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक्स. तर ॲनाल्जेसिक्स म्हणजे काय? असा ड्रग जो बॉडीच्या कोणत्याही पार्टच्या पेनच्या परसेप्शनला रिव्हर्सिबल ब्लॉक करतो किंवा इनिबिट करतो. आणि अँटीपायरेटिक्स म्हणजे काय? जे असा सबस्टन्स जो पायरोजन ॲक्टिव्हिटीच्या कारणामुळे बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होत असतं, त्या अँटीपायरेटिक ड्रग हा बॉडीच्या टेम्परेचरला कमी करून बॉडीचे नॉर्मल टेम्परेचर रेग्युलेट करतात. आणि अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स म्हणजे काय? असे एजंट जे इन्फ्लॅमेशनच्या कंडिशनला रेग्युलेट करून नॉर्मल स्टेटपर्यंत घेऊन येतात. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये त्याचे क्लासिफिकेशन बघितलं. त्यामध्ये आपण NSAID ड्रग बघितले, दॅट इज द नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग बघितले. त्यानंतर आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं, कसे ॲक्ट करतात ते. तर आपण फर्स्ट ड्रग बघणार आहोत, त्यातला नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, दॅट इज द ॲस्पिरिन. फर्स्ट क्लास आहे सॅलिसिलेट्स. फर्स्ट क्लास आहे सॅलिसिलेट आणि त्याचं एक्झाम्पल आहे ॲस्पिरिन. सॅलिसिलेट्स हे आहे सॉल्ट ऑफ सॅलिसिलिक ॲसिड आहे. तर हे ॲनाल्जेसिक्स, अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट दाखवतो ॲस्पिरिन. ॲस्पिरिन हा ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड आहे. तो बॉडीमध्ये गेल्यानंतर कन्वर्ट होतो सॅलिसिलिक ॲसिडमध्ये आणि त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करतो. सॅलिसिलिक ॲसिड आहे रिस्पॉन्सिबल फॉर अ ॲक्शन. ॲस्पिरिन हा मोस्ट पॉप्युलर आणि इफेक्टिव्ह ॲनाल्जेसिक एजंट आहे आणि मोस्ट वाईडली यूज आहे. आणि हा नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर आहे, म्हणजे हा COX-1 आणि COX-2 ला इनिबिट करतो. तर आपण त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघणार आहोत. फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ ॲस्पिरिन इज अ डोस डिपेंडंट. Thus, at a normal therapeutic dose, it has a analgesics, antipyretic and anti-inflammatory properties, while at a higher doses, it has a uricosuric effect. It has a both peripheral and central nervous system effect. The mechanism of its action include the inhibition of the enzyme cyclooxygenase and prostaglandin synthesis. Aspirin is a weaker analgesic than the morphine type of drug. मॉर्फिन हा नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स आहे, म्हणजे ते सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतात. इट इज अ इफेक्टिव्हली रिलीव्ह इन्फ्लामेशन, टिश्यू इंजुरी, कनेक्टिव्ह टिश्यू अँड इंटरग्युमेंटल पेन, but is a relatively ineffective in a serves visceral and a ischemic pain. The analgesic action is mainly due to the uptuning of a peripheral pain receptor and a prevention of a prostaglandin mediated sensitization of a nerve ending. No sedation, subjective effect, tolerance or a physical dependence is a produce. Aspirin reset the hypothalamic thermostat and rapidly reduce the fever by promoting heat loss, but does not decrease the heat production. Anti-inflammatory action is excreted at a higher dose, that is the 3 to 6 gram per day or 100 milligram per kg per day. तर ॲस्पिरिन हा ॲनाल्जेसिक्स, अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट दाखवतो. ॲनाल्जेसिक्स इफेक्ट कसा दाखवतो? तर डिक्रीज करतो प्रोस्टाग्लँडिनचं बायोसिंथेसिस आणि डिक्रीज करतो सेन्सिटायझेशन ऑफ अ पेन रिसेप्टार्स. त्यामुळे प्रोस्टाग्लँडिनच सिंथेसिस झाले नाही तर पेन होणार नाही आणि ॲनाल्जेसिक्स इफेक्ट दाखवले जाईल. हा COX-1 आणि COX-2 ला इनिबिट करतो ॲस्पिरिन.
युजफुल आहे मसल पेनमध्ये, जॉईंट पेनमध्ये, बोनच्या पेनमध्ये किंवा कनेक्टिव्ह टिश्यूचे पेन असेल तर हा युजफुल आहे ॲज अ ॲनल्जेसिक्स. अँटीपायरेटिक इफेक्ट कसा दाखवतो तर पायरोजनची जी ॲक्टिव्हिटी आहे, पायरोजन काय करतो, इन्क्रीज करतो प्रोस्टाग्लँडिनचं इन अ हायपोथॅलॅमस आणि त्यामुळे पेनचं टेम्परेचर ऑफ बॉडी इंक्रीज द टेम्परेचर सेट पॉईंट, त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर इंक्रीज होते. तर ॲस्पिरिन हे इनिबिट करतं प्रोस्टाग्लँडिनच्या सिंथेसिसला आणि बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करतात. अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट कसा दाखवतो, डिक्रीज करतो स्टेप्स इन्व्हॉल्व इन इन्फ्लामेशन, त्याला इनिबिट करतो. ज्या पण स्टेप इन्फ्लामेशनमध्ये होत असतात त्याला इनिबिट करतो, प्रोस्टाग्लँडिनच्या सिंथेसिसला इनिबिट करतो, त्यामुळे अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट दाखवतो. मेटाबॉलिक इफेक्ट, ॲस्पिरिनचा मेटाबॉलिक इफेक्ट काय आहे तर सॅलिसिलेट इनहान्स अ युटिलायझेशन ऑफ अ ग्लुकोज बाय द टिश्यू which lead to a lowering of the blood sugar level, that is the hypoglycemic effect. This effect occurs at the large doses. Salicylates are also effective in a dermatological disorders. Salicylic acid has a keratolytic effect and hence used in a treatment of corns. It is also useful in a treating a superficial fungal infection. Methyl salicylate is a rubefacient and a counter irritant. Significant only at a anti-inflammatory doses. Cellular metabolism is increased, especially in a skeletal muscle due to an uncoupling of oxidative phosphorylation that increase the heat production. There is an increased utilization of glucose, that is the increase the blood sugar may decrease, that is the hypoglycemic effect, and especially in a diabetic patient, and liver glycogen is depleted. Chronic use of large doses causes a negative N2 balance by increase the conversion of a protein and a protein to carbohydrates. Plasma free fatty acid and a cholesterol level are reduced. हा होता त्याचा मेटाबॉलिक इफेक्ट ॲस्पिरिनचा. रेस्पायरेशनवर काय इफेक्ट होतो ॲस्पिरिनचा, ॲस्पिरिन स्टिम्युलेट द रेस्पायरेशन. म्हणजे जर आपण 4 to 6 ग्राम पर डे ॲस्पिरिनचं कन्झप्शन केलं तर तो इन्क्रीज करतो कन्झप्शन ऑफ ऑक्सिजन बाय स्केलेटल मसल, त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रोडक्शन सुद्धा इन्क्रीज होतं. म्हणजे जर स्केलेटल मसलने ऑक्सिजनचं कन्झप्शन केलं तर त्याचा बाय प्रोडक्ट कार्बन डायऑक्साईड पण तेवढाच प्रोड्यूस होणार. म्हणजे ॲस्पिरिन इन्क्रीज करतो रेस्पायरेटरी सेंटरला आणि त्यामुळे बॉडी पीएच अल्कोलॉसिस होते. CO2 मुळे बॉडीचा पीएच इन्क्रीज होतो, तो अल्कोलॉसिस होतो. म्हणजे सॅलिसिलेट स्टिम्युलेटर रेस्पायरेशन ॲज अ रिझल्ट ऑफ अ मेटाबॉलिक इफेक्ट. Salicylate increase the consumption of oxygen by skeletal muscle. This result in a increase of CO2 production, which in turn result into a stimulation of a respiration. Aspirin also stimulate directly the medullary respiratory center. The hyperventilation resulting from a respiratory stimulation causes a respiratory alkalosis. CO2 बॉडीमध्ये इन्क्रीज झाल्यामुळे अल्कोलॉसिस इफेक्ट दाखवतो तो रेस्पायरेटरी अल्कोलॉसिस. इफेक्ट आर अ डोस डिपेंडंट. ॲट अ अँटी इन्फ्लॅमेटरी डोसेस रेस्पायरेशन इज स्टिम्युलेटेड बाय द पेरिफेरल
increase the CO2 production, and central, increase the sensitivity of respiratory center to a CO2 action. Hyperventilation is a prominent in a salicylate poisoning. Further rise in a salicylate level cause a respiratory depression. Death is due to a respiratory failure. हा ॲस्पिरिनचा रेस्पिरेशनवर इफेक्ट होता. त्यानंतर आहे ॲसिड बेस आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. अँटी इन्फ्लॅमेटरी डोस produces significant changes in the acid base and electrolyte composition of body fluids. Initially, respiratory stimulation predominates and tends to wash out CO2 deposit, increase a production respiratory alkalosis, which are compensated by increased renal excretion of HCO3 with accompanying sodium and potassium and water. Still higher doses cause a respiratory depression with a CO2 retention, while excess CO2 production continue respiratory acidosis. नंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर काय इफेक्ट आहे? सॅलिसिलेटचा, ॲस्पिरिनचा. Aspirin has no direct effect in a therapeutic doses. Large dose increase the cardiac output to meet a increase of peripheral oxygen demand and cause a direct vasodilation. Toxic dose depress vasomotor center. BP may fall because of the increase of cardiac work as well as a sodium and water retention. CHF may be precipitated in a patient with a low cardiac reserve. GIT ट्रॅकवर काय इफेक्ट आहे ॲस्पिरिनचा? GIT वर त्याचा अनडिझायरेबल इफेक्ट आहे. ॲस्पिरिन हा ॲक्ट करतो ॲज अ गॅस्ट्रिक इरिटंट. तो स्टिम्युलेट करतो CTZ ला, दॅट इज द केमोरिसेप्टर ट्रिगर झोनला इन अ ब्रेन, दॅट कॉजेस अ वॉमिटिंग. आणि सेकंडली GIT वर काय इफेक्ट करतो? इरोजन ऑफ अ गॅस्ट्री, म्हणजे गॅस्ट्रायटिस पण कॉज करतो, म्हणजे इन्फ्लामेशन पण कॉज करतो. म्हणजे जो इन्फ्लामेशन क्युअर करण्यासाठी आपण जो ड्रग घेतो तो त्याचा साईड इफेक्ट आहे, म्हणजे अनडिझायरेबल इफेक्ट आहे का तो पण गॅस्ट्रिक म्हणजे GIT मध्ये इन्फ्लामेशन कॉज करू शकतो. तर असं का करतो तो? तर हा नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर आहे, म्हणजे तो COX-1 आणि COX-2 ला इनिबिट करतो. COX-1 हा बायकार्बोनेट प्रोड्यूस करतो आणि एक प्रोटेक्टिव्ह लेअर GIT मध्ये प्रोड्यूस करतो, जो ऍसिड पासून आपल्या लेअरला GIT लेअरला प्रोटेक्ट करतो. पण COX-1 लाच इनिबिट केल्यामुळे तो इरेजॉन करतो गॅस्ट्रिकला. त्यामुळे ब्लीडिंग, अल्सर आणि म्युकोसल कंजेशन हे इफेक्ट दाखवतो ॲस्पिरिन. युरेट एक्सक्रीशन. ॲस्पिरिन इज अ हाय डोस reduces the renal tubular excretion of a urate. नंतर ब्लडवर काय इफेक्ट आहे ॲस्पिरिनचा? ॲस्पिरिन irreversibly inhibit the platelet aggregation, that is a decrease the platelet counts and डिक्रीज करतं प्लेटलेट ॲग्रिगेशनला. त्यामुळे क्लॉटिंग पण डिक्रीज होते. त्यामुळे असे पेशंट ज्यांना हिमोफिलिक कंडिशन आहे अशा पेशंटला ॲस्पिरिन देऊ शकत नाही. आणि ज्यांची सर्जरी होणार असेल अशा पेशंटला पण आपण ॲस्पिरिन टॅबलेट देऊ शकत नाही. ॲस्पिरिन इवन इन अ स्मॉल डोसेस irreversibly inhibit TXA synthesis by platelets. Thus it interferes with the platelet aggregation and bleeding time is prolonged to nearly twice the normal value.
Long-term intake of large dose decreases the synthesis of clotting factors in a liver and predisposes to bleeding. Can be prevented by a prophylactic vitamin K therapy. नंतरचा इफेक्ट आहे युरोकोसुरिक ॲक्शन. The action of aspirin on a uric acid excretion depends on the dose of salicylates. In a dose of less than 3 grams per day, they block the tubular secretion of a uric acid and raise the blood uric acid level. However, when the daily dose is increased to 5 grams or more, then it prevents a reabsorption of a uric acid and increases its excretion. Thus, the large dose is a uricosuric and a smaller dose causes a retention of a uric acid. ॲस्पिरिनचा लार्ज डोस हा इन्क्रीज करतो युरेट इलिमिनेशनला, पण तरी हा ॲज अ अँटीगाउट म्हणून यूज नाही होत, कारण त्याचा इतका पण इफेक्ट नाही आहे थेरपेटिकली. Urate present in a globular filtrate is reabsorbed by a proximal tubules. Excretion occurs because of a tubular secretion. Small dose 1 to 2 grams per day interferes with the urate secretion, elevate the urate level, block the action of a uricosuric drugs. आणि large dose म्हणजे greater than 5 grams per day inhibit reabsorption आणि uricosuric action दाखवतो. नंतर फार्माकोकायनेटिक्स of aspirin. Aspirin is absorbed from stomach and small intestine. Its a poor water solubility is the limiting factor in absorption. Microfining of drug particles and inclusion of an alkali, that is the solubility is more at a higher pH, enhance the absorption. Aspirin is a rapidly deacetylated in the gut wall, liver, plasma and other tissue to release a salicylic acid which is the major circulating the active form. म्हणजे ॲस्पिरिन दॅट इज द ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड हे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं डिॲसिटिलेशन होतं. कुठे कुठे होतं तर गट वॉलमध्ये, लिव्हरमध्ये, प्लाझ्मामध्ये आणि अदर टिश्यूमध्ये, आणि ते रिलीज करतात सॅलिसिलिक ॲसिड. म्हणजे त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन होतं सॅलिसिलिक ॲसिडमध्ये, आणि सॅलिसिलिक ॲसिड हा ॲक्टिव्ह ड्रग आहे, तो रिस्पॉन्सिबल आहे ॲक्शनसाठी. अँड इट इज अ स्लोली enters the brain but freely crosses the placenta. म्हणजे प्लॅसेंटाला फ्रीली क्रॉस करतात, त्यामुळे प्रेग्नंट वुमनला पण हे ॲस्पिरिन देऊ शकत नाही आपण. द metabolites are excreted by a glomerular filtration as well as a tubular secretions. तो युजेस काय काय आहे ॲस्पिरिनचा, थेरपेटिक युजेस काय काय आहे तर ॲस्पिरिन आर इफेक्टिव्ह इन अ रिलिव्हिंग मस्क्युलोस्केलेटल पेन. Dose of sodium salicylate and aspirin is a 0.3 to 1 gram and can be repeated after every 4 hours. This serves as an effective therapy in case of a rheumatic fever, commonly used as an antipyretic agents. म्हणजे feverमध्ये यूज केला जातो aspirin. Methyl salicylate is used as a counter irritant and a rubefacient. Salicylates are also used as an anti-inflammatory agent. as an analgesics म्हणजे 300 ते 600 mg during 6 to 8 hours for a headache, backache, pull muscle and toothache and a neuralgias. म्हणजे डोकं दुखत असेल किंवा बॅक पेन असेल किंवा मसल पेन असेल किंवा दात दुखत असतील तर ॲस्पिरिनचा डोस किती असतो 300 to 600 mg ड्युरिंग अ 6 to 8 hours. आणि अँटीपायरेटिक्स इन अ फीवर ऑफ एनी ओरिजिन
इन द सेम डोसेस ॲज फॉर ॲनॅल्जेसिया. म्हणजे जेवढा ॲनॅल्जेसिकसाठी डोस यूज करतो तेवढाच अँटीपायरेटिक ड्रगसाठी पण, म्हणजे अँटीपायरेटिक इफेक्ट पाहिजे असेल तर तेव्हा पण तेवढाच डोस आपण ॲस्पिरिनचा देतो. हाऊएव्हर पॅरासिटामॉल अँड मेटामिझोल आर अ सेफर अँड जनरली प्रेफर्ड. Acute rheumatic fever, aspirin is the first drug of choice. Other drugs substitute aspirin only when it fails or in some cases. Anti-rheumatic dose are 75 to 100 milligram per kg per 24 hours. Rheumatoid arthritis, aspirin dose of 3 to 5 gram per 24 hours after a meal is effective in most cases, since a large dose of aspirin are poorly tolerated for a long time. The new non-steroidal anti-inflammatory drugs, that is the diclofenac, ibuprofen in a depot form are preferred. सिम्पटम्स काय आहे ॲस्पिरिन ओव्हरडोसेसचे? तर रेस्टलेसनेस फॉर्म होतं, इरिटेशन होतं, एक्सेसिव्ह अँड अनऑर्गनाइज्ड टॉकिंग, फिअर और नर्वसनेस, डिझीनेस, कन्फ्युजन, ऑबनॉर्मली एक्साइटेड मूड, हॅलोसिनेशन, ड्राउझीनेस, लॉस ऑफ कॉन्शियसनेस, डबल विजन, अनकंट्रोलेबल शेकिंग, सीझर्स, बर्निंग थ्रोट पेन, वॉमिटिंग पेन आणि इंक्रीज युरिनेशन. हे सिम्पटम्स आहे ॲस्पिरिन ओव्हरडोसचे. ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲस्पिरिन. Therapeutic dose of aspirin used as analgesics, antipyretics and antihypertensive. Causes gastric irritation, nausea and vomiting. Gastrointestinal bleeding is also common. Rarely allergic reaction may occur. The main adverse effect of aspirin is a hypoprothrombinemia, that is the decrease in a prothrombin level of blood, leading to increase the bleeding tendency. Chronic administration of aspirin may cause a toxic manifestation known as a salicylism. The symptoms of salicylism includes the nausea, vomiting, headache, tinnitus, ringing pattern of toxicity produced by a quinine. This symptom disappear on a reduction of a drug dosage. Acute toxicity of salicylate may cause a hyperpyrexia, convulsion and coma. गॅस्ट्रोइंटेस्टिनल वर काय इफेक्ट आहे? तर मोस्ट कॉमन ॲडवर्स इफेक्ट ऑफ हाय डोस ॲस्पिरिन यूज 70% ऑफ पेशंट. नोशिया करतो, ओमिटिंग आहे, डायरिया और कॉन्स्टिपेशन, डिस्पेनिया, दॅट इज द इम्पेअर्ड डायजेशन, इपिगॅस्ट्रिक पेन, ब्लीडिंग अँड अल्सरेशन होतं. This is gastrointestinal effect are throughout to be due to the direct chemical effect on a gastric cell, decrease in the production of a cytoprotective activity of a prostaglandin, which lead to a gastric tissue susceptibility to damage by a hydrochloric acid. The gastrointestinal effect may contraindicate aspirin use in a patient with an active ulcer. Aspirin may be taken with the prostaglandins to reduce the gastric damage, decrease the gastric irritation by a substitution of a enteric coated or a time release preparation, or the use of a non-acetylated salicylates may decrease the gastric irritation. The gastrointestinal effect may contraindicate aspirin use in a patient with the active ulcer. Aspirin may be taken with a prostaglandin to reduce the gastric damage,
Decrease gastric irritation by the substitution of enteric coated or a time release preparation or the use of a non-acetylated salicylates may decrease the gastric irritation. Second one आहे adverse effect aspirinचा, that is the hypersensitivity. Intolerance. Hypersensitivity is relatively uncommon with the use of aspirin. 0.3% of patients, that is the hypersensitivity, result in a rashes, bronchospasm, rhinitis, edema, and an anaphylactic reaction with a shock, which may be a life-threatening. The incidence of intolerance is the highest in a patient with asthma, nasal polyps, recurrent rhinitis, or a urticaria. Aspirin should be avoided in such patients. The use of aspirin and other salicylates to control fever during a viral infection, that is the influenza and chickenpox in children, and adolescents, is associated with an increased incidence by a Ray's syndrome, an illness characterized by omitting hepatic disturbance and encephalopathy that has a 35% mortality rate. Acetaminophen is recommended as a substitute for children with a fever of unknown etiology. Miscellaneous adverse effect and contraindication may decrease the glomerular filtration rate, particularly in patients with a renal insufficiency, occasionally produce a mild hepatitis, prolonged bleeding time. Aspirin irreversibly inhibit platelets COX-1 and COX-2 and thereby TXA2 production, suppressing the platelet adhesion and aggregation. The use of salicylates is contraindicated in the patient with a bleeding disorder. Salicylates are not recommended during a pregnancy. They may induce a postmortem hemorrhage, and premature closure of the fetal ductus arteriosus. नंतर आपण सेकंड क्लास बघणार आहोत प्रोपियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. तर प्रोपियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मधले एक्झाम्पल काय आहे तर आयबुप्रोफेन आणि सेकंड एक्झाम्पल आहे नॅप्रॉक्झेन. तर प्रोपियोनिक ऍसिड मध्ये आयबुप्रोफेन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोपियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह inhibitors of prostaglandin synthesis. Due to this property, it exhibits a strong analgesic, antipyretic, and a strong anti-inflammatory action. The side effects include the gastric irritation, nausea, vomiting, heartburn, and diarrhea. It is useful in the treatment of rheumatoid arthritis, osteoarthritis, and ankylosing spondylitis. It can be used as an alternative to aspirin in an individual unable to tolerate, that is who cannot tolerate the aspirin. The other propionic acid derivative useful in a clinical practice are naproxen, phenoprofen, ketoprofen, and fluorbiprofen. Ibuprofen was the first member. The analgesic, antipyretic, and anti-inflammatory efficacy is related somewhat lower than the high dose of aspirin. All inhibit a prostaglandin synthesis, naproxen being the most potent, but their in vitro potency for this action does not closely parallel in vitro anti-inflammatory potency. Inhibition of platelet aggregation is a short-lasting with the ibuprofen, but a long-lasting with the naproxen. Pharmacokinetics and interaction. Ibuprofen well absorbed orally,
highly bounded to the plasma protein, that is the 90 to 99%, because they inhibit a platelet function. Use with a anticoagulant should nevertheless be avoided. Similar to the other NSAID, they are likely to be decrease the diuretics and hypertensive action of a thiazides, furosemides, and a beta blockers. All propionic acid derivative enter the brain, synovial fluids, and across the placenta. They are largely metabolized in the liver by the hydroxylation and a glucuronide conjugation and excreted in the urine as well as a bile. The uses काय ibuprofen चे, the ibuprofen is used as a simple analgesic and antipyretic in the some way as a low dose of aspirin. It is particularly effective in the dysmenorrhea, in which the action is clearly due to the prostaglandin synthesis inhibition. It is available as an over-the-counter drug. Ibuprofen and its congeners are widely used in the rheumatoid arthritis, osteoarthritis, and other musculoskeletal disorders. They are indicated in soft tissue injuries, vasectomy, tooth extraction, postmortem, and post-operatively suppresses swelling and inflammation. सेकंड बघणार आहोत आपण, नंतरचा क्लास बघणार आहोत आपण एन्थ्रॅनेलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे मेफेनेमिक ऍसिड. मेफेनेमिक ऍसिड इज अन ऍसिड डेरिव्हेटिव्ह विच इज क्वाइट इफेक्टिव्ह इन अ chronic and dull aching pains. However, it is a weaker analgesic than the aspirin. Toxic reaction of a mefenamic acid include the gastric upset, diarrhea, dizziness, headache, skin rashes, hemolytic anemia, and blood dyscrasia. An analgesic, antipyretic, and weaker anti-inflammatory drug which inhibit the COX as well as the antagonize the certain actions of prostaglandins. Mefenamic acid exerts a peripheral as well as a central analgesic action. Adverse effect काय आहे मेफेनेमिक ऍसिडचे? डायरिया is the most important dose related side effect. Epigastric distress is a complaint, but gut bleeding is not significant. Skin rashes, dizziness, and other CNS manifestation have occurred. Hemolytic anemia is a rare but a serious complications. Pharmacokinetics of a mefenamic acid. Oral absorption is a slow but almost complete. It is highly bound to the plasma protein. Displacement interaction can occur, partly metabolized and excreted in a urine as well as a bile. Plasma T1/2 is a 2 to 4 hours. The uses of mefenamic acid. Mefenamic acid is indicated primarily as analgesic in a muscle, joint, and a soft tissue pain, where a strong anti-inflammatory action is not needed. It is quite effective in a dysmenorrhea. It may be useful in some case of rheumatoid and osteoarthritis, but has no distinct advantages. नंतरचा ड्रग आपण बघणार आहोत अराइल ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. नंतरचा क्लास आहे अराइल ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे डायक्लोफिनॅक. डायक्लोफिनॅक इज अ phenyl acetic acid derivative developed as an anti-inflammatory agent. It has an analgesic, antipyretic, and anti-inflammatory action like other NSAIDs. It is the more potent agent than indomethacin and naproxen.
It is recommended for the long-term treatment of rheumatoid arthritis, osteoarthritis, and ankylosing spondylitis. It is also useful in acute musculoskeletal disorder, post-operative pains, and dysmenorrhea. An analgesic, antipyretic, and anti-inflammatory drug similar in efficacy to naproxen. It inhibits prostaglandin synthesis and is somewhat COX-2 selective. The antiplatelets action is a short-lasting neutrophil chemotaxis and a superoxide production at the inflammatory site are reduced. Adverse effect काय डायक्लोफेनाकचे are generally mild epigastric pain, nausea, headache, dizziness, rashes, gastric ulceration, and bleeding are less common. Reversibly elevation of serum aminotransferase has been reported. More commonly, that is the kidney damage is rare. A preparation combining diclofenac and misoprostol PGE1 decreases upper GI ulceration but may result in diarrhea. Diclofenac is among the most extensively used NSAID employed in rheumatoid and osteoarthritis, bursitis, ankylosing spondylitis, toothache, dysmenorrhea, post-traumatic and post-operative inflammatory conditions afford quick relief of pain and wound edema. नंतर आहे ऑक्झिकॉम डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे पायरॉक्झिकाम. Pyroxicam is an oxycom derivative which has an analgesic, antipyretic, and anti-inflammatory action similar to that of aspirin and indomethacin. It has an advantage over the aspirin is that it can be administered in a single daily dose. It is mainly used in the treatment of rheumatoid arthritis, osteoarthritis, and even in acute gout. It is a long-acting potent NSAID with an anti-inflammatory potency similar to indomethacin and a good analgesic antipyretic action. It is a reversibly inhibitor of COX, lowers the prostaglandin concentration in the synovial fluid and inhibits the platelet aggregation, prolonging the bleeding time. In addition, it decreases the production of IgM rheumatoids factor and leukocytes chemotaxis. Pharmacokinetics of pyroxicam. It is rapidly and completely absorbed, 99% plasma protein bound, largely metabolized in a liver by a hydroxylation and a glucuronide conjugation, excreted in a urine and a bile. Plasma half is longly nearly 2 days. Adverse effect of pyroxicam. The GI side effects are common than the ibuprofen, but it is a better tolerated and less ulcerogenic than the indomethacin or a phenylbutazone. Causes a less fecal blood loss than the aspirin. Rashes and pruritus are seen in a greater than 1% patient, less than 1% patient. Edema and reversible acetomia have been observed. Tenoxicam, a congener of a pyroxicam with a similar properties and uses. नंतरचा क्लास आहे इंडॉल डेरिव्हेटिव्ह. इंडॉल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याचे एक्झाम्पल आहे इंडोमिथॅसिन आणि सुलिंडॅक.
Indomethacin exhibits an analgesic, antipyretic, and anti-inflammatory action as that of aspirin. It is likely to causes headache, giddiness, vertigo, and a gastric upset because of a high incidence of a side effects. Chronic administration is not recommended unless aspirin therapy is effective or not tolerated. It is a potent anti-inflammatory drug with a prompt antipyretic action. Indomethacin relieves only an inflammatory or a tissue injury related pain. It is a highly potent inhibitor of prostaglandin synthesis and suppresses the neutrophil motility. In a toxic dose, it uncouples oxidative phosphorylation like aspirin. फार्माकोकायनेटिक्स काय आहे इंडोमेथॅसिनचं? इंडोमेथॅसिन is a well absorbed orally. It is a 90% bound to a plasma protein, partly metabolized in a liver to inactive products and excreted by the kidney. Plasma half life काय याची 2 to 5 hours. Adverse effect of indomethacin: a high incidence up to 50% of GI and CNS side effect is produced. GI bleeding, diarrhea, frontal headache, mental confusion is occur. It is contraindicated in machinery operators, drivers, psychiatric patient, epileptics and kidney disease patient, disease and pregnant woman and in children. एवढ्यामध्ये ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, म्हणजे यूज नाही करत. नंतरचा क्लास आहे पॅरा अमायनो फिनॉल डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल काय आहे? पॅरासिटामॉल. आणि अजून एक एक्झाम्पल काय आहे? फिनासिटीन. पॅरासिटामॉल इज अ मेजर मेटाबोलाइट ऑफ फिनासिटीन रिझल्टिंग फ्रॉम इट्स de-ethylation like aspirin. It is also exhibits effective analgesics and antipyretic property, but it lacks of anti-inflammatory action. Paracetamol is a comparatively safer drug and is well absorbed on oral administration. It is metabolized in the liver and excreted in the urine. Paracetamol is given orally in the dose of 300 to 600 milligram every 4 hours. Large dose of paracetamol are hepatotoxic. And phenacetin, it is an effective analgesic and antipyretic with activity similar to that of aspirin but has no anti-inflammatory action. Phenacetin causes methemoglobinemia. Long-term use of phenacetin leads to toxic manifestation of a renal papillary necrosis due to serves a toxic effect. Phenacetin has now been withdrawn from a clinical practice. त्यामुळे पॅरासिटामॉल जास्त यूज केला जातो. पॅरासिटामॉल काय काय ऍक्टिव्हिटी दाखवतो? आता ॲनाल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक इफेक्ट दाखवतो. सेंट्रल ऍक्शन ही more असते than the peripheral action. 10 to 50 milligram per kg every 4 hours. Maximum of 5 doses in 24 hours. No GIT disturbance, acid-base imbalance, electrolyte imbalance, impairment of clotting. EDR, adverse drug reaction, extremely safe drug but rarely produces hepatic toxicity. Paracetamol overdose. Ingestion of greater than 10 gram of paracetamol may be fatal, may be lower in a chronic alkalosis or subjects with underlying liver disease. Clinical feature: in a severe poisoning up to 24 hours, none or nausea and vomiting, and
greater than 24 hours, nausea and vomiting, right and upper quadrant pain, jaundice and encephalopathy. Repeat blood paracetamol estimation. Thus selection of a non-steroidal anti-inflammatory drug. म्हणजे जर माइल्ड आणि मॉडरेट पेन असेल तर आपण कोणकोणता डोस देऊ म्हणजे ड्रग देऊ शकतो तर पॅरासिटामॉल आणि लो डोस ऑफ आयबुप्रोफेन. द पोस्ट ऑपरेटिव्ह ऑर शॉर्ट लास्टिंग पेन असेल तर कोणते ड्रग आपण यूज करू शकतो तर किटोरोलॅक आणि डायक्लोफिनॅक. आणि मस्कुलोस्केलेटन पेन असेल म्हणजे मसल पेन असेल तर कोणकोणते ड्रग आपण यूज करू शकतो तर पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन, नॅप्रॉक्झेन आणि किटोप्रोफेन. रुमेटॉइड आर्थरायटिस मध्ये किंवा ॲक्यूट गाऊट किंवा ॲक्यूट रुमेटॉइड्स मध्ये किंवा फीवर मध्ये कोणकोणते ड्रग आपण यूज करू शकतो तर नॅप्रॉक्झेन, पायरॉक्झिकॅम, इंडोमिथॅसिन, हाय डोस ऑफ ॲस्पिरिन. आणि गॅस्ट्रिक इरिटेशन मध्ये कोणकोणते ड्रग यूज करू शकतो पॅरासिटामॉल आणि COX-2 इनिबिटर्स. HS रिएक्शन टू अ TNSAIDs त्यासाठी आपण कोणकोणते ड्रग यूज करू शकतो पॅरासिटामॉल आणि किंवा COX-2 इनिबिटर ड्रग यूज करू शकतो. आणि पेडियाट्रिक पेशंटसाठी आपण कोणकोणते NSAID यूज करू शकतो तर पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन आणि नॅप्रॉक्झेन. आणि प्रेग्नंट वुमनसाठी फक्त आपण कोणता NSAID यूज करू शकतो तर फक्त पॅरासिटामॉल ड्रग यूज करू शकतो. तर आपला इथं ॲनाल्जेसिक्स आणि अँटीपॅरेटिक्स टॉपिक हा ओव्हर होत आहे. तुम्ही बुक यूज करू शकतात. फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी डॉक्टर AV यादव यांचं निराली प्रकाशनचं बुक आहे. सेकंड इयर डिप्लोमा फार्मसीसाठी तुम्ही हे बुक रेफर करू शकता स्टडीसाठी. तर इथं आपला 9वा चॅप्टर ओव्हर झाला आहे. थँक्यू.